महाराष्ट्रातील समाजसुधारक महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचे जनक कोणाला मानतात? महाराष्ट्रातील समाजसुधारणेचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांना मानतात. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कोठे झाला? महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म पुणे कटगुण येथे झाला. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी राव बहादूर वडेकर मुंबईतील जनतेतर्फे दिली. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केले. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. अस्पृश्यता निवारणासाठी महार वतन नष्ट करा असे कोणी म्हटले? अस्पृश्यता निवारणासाठी महार वतन नष्ट करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी झाला? महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह 1927 साली झाला. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. डॉक्टर आंबेडकरांनी महाड येथे कोणता सत्याग्रह केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह केला. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? गोपाळ गणेश आगरकर हे केसरी व सुधारक या वृत्तपत्राचे संपादक होते. साप्ताहिक सुधारक कोणी सुरू केले? साप्ताहिक सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी लिहिली. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? प्रार्थना समाजाचे मुख्य उद्दिष्ट एकेश्वरवाद हे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कशाची स्थापना केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्ले क्लास मिशनची स्थापना केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न कधी मिळाला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न 1958 साली मिळाला. अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी सुरू केला. पुण्यात SNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पुण्यात SNDT विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. लोकमान्य ही पदवी कोणाला मिळाली? लोकमान्य ही पदवी बाळ गंगाधर टिळक यांना मिळाली. टिळकांनी कोणते दोन उत्सव सुरू केले? टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा कोणी केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा बाळ गंगाधर टिळक यांनी केली. मराठा व केसरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? मराठा व केसरी ही वृत्तपत्रे बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. आगरकरांचे विचार कोणत्या तत्वावर आधारित होते? आगरकरांचे विचार बुद्धिप्रामाण्यवाद या तत्वावर आधारित होते. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला? न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाज व पुणा सार्वजनिक सभा संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांना म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर नागपूर येथे केले.
हुंडाबळी यासारख्या प्रथाविरुद्ध कोणी आवाज उठवला? हुंडाबळी यासारख्या प्रथाविरुद्ध अनेक समाजसुधारकांनी, विशेषतः फुले आंबेडकर यांनी आवाज उठवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत कोणते मंदिर सर्वांसाठी खुले केले? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिर सर्वांसाठी खुले केले. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. जातिभेद निर्मूलन हे भाषण कोणाचे आहे? जातिभेद निर्मूलन हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. मानव धर्म सभाची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण मानले जातात? महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर हे मानले जातात. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 साली झाली. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली? महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली? महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली. काव्य फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? काव्य फुले हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा आहे. प्रबुद्ध भारत हे नियतकालिक कोणाचे होते? प्रबुद्ध भारत हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. महाराष्ट्र विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार कोणी केला? महाराष्ट्र विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार विष्णुशास्त्री पंडित यांनी केला. विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कोठे केली? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना मुंबई नंतर केडगावला हलवली. मुक्ती मिशनची स्थापना कोणी केली? मुक्ती मिशनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणती संस्था स्थापन केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. शिक्षण हेच आमचे शस्त्र आहे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? शिक्षण हेच आमचे शस्त्र आहे हे ब्रीदवाक्य कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी गाडगे महाराजांनी दिली. गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय? गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी झिगराजी जानोरकर होय. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संत कोण? स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संत संत गाडगे महाराज होय. तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे उर्फ ठाकूर होय. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्षपद कधी स्वीकारले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्षपद 1947 साली स्वीकारले. समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली? समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रबुद्ध भारत हे नियतकालिक कोणी सुरू केले? प्रबुद्ध भारत हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? विठ्ठल रामजी शिंदे अस्पृश्यता निवारण या चळवळीशी संबंधित होते. माझा प्रवास हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझा प्रवास हे आत्मचरित्र गोडसे भटजी यांचा आहे. महर्षी कर्वे यांनी कोणती विद्यापीठाची स्थापना केली? महर्षी कर्वे यांनी SNDT पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
समाज प्रबोधन पत्रिका कोणी सुरू केली? समाज प्रबोधक पत्रिका प्रधान यांनी सुरू केली. अस्पृश्यतेचा प्रश्न कोणाच्या लेखनातून प्रभावीपणे मांडला गेला? अस्पृश्यतेचा प्रश्न महात्मा फुले आंबेडकरांच्या लेखनातून प्रभावीपणे मांडला गेला. विधवा विवाहोत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. धर्मविवेचन हा ग्रंथ कोणाचा आहे? धर्मविवेचन हा ग्रंथ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आहे. परमहंस सभाची स्थापना कोठे झाली? परमहंस सभेची स्थापना मुंबई येथे झाली. परमहंस सभेचे संस्थापक दादोबा पांडुरंग तर्खडकर हे होते. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन 1927 साली केले. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. प्लेगच्या काळात पुण्यात काम करणारे समाजसुधारक कोण? प्लेगच्या काळात पुण्यात काम करणारे समाजसुधारक रॅडला विरोध करणारे टिळक होय. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू होय. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. निबंधमाला कोणी सुरू केली? निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केली. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना कोठे झाली? मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना पुणे येथे झाली. न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली. थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणाचे? थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. महात्मा फुलेंनी दीनबंधू वृत्तपत्र कोणामार्फत चालवले? महात्मा फुलेंनी दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांच्या मार्फत चालवले. स्वामी दयानंद सरस्वतींनी कोणता नारा दिला? स्वामी दयानंद सरस्वतींनी वेदाकडे परत चला हा नारा दिला. नारी समता मंच कशासाठी काम करतो? नारी समता मंच स्त्री हक्कासाठी काम करतो. साधना साप्ताहिक कोणाचे होते? साधना साप्ताहिक साने गुरुजी यांचे होते. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजी यांनी उपोषण केले. सेवाग्राम कोणाची कर्मभूमी होती? सेवाग्राम ही महात्मा गांधी यांची कर्मभूमी होती. आचार्य हे बिरुद कोणाला लावले जाते? आचार्य हे बिरुद विनोबा भावे यांना लावले जाते. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली. गीताईचे रचनाकार कोण? गीताईचे रचनाकार विनोबा भावे होय. महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म हे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले. पुणे कराराचा मुख्य परिणाम काय झाला? पुणे कराराचा मुख्य परिणाम दलितांना राखीव जागा मिळाल्या. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ कोणाचा आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. स्वदेशी चळवळीचे महाराष्ट्रातील पुरस्कर्ते कोण होते? स्वदेशी चळवळीचे महाराष्ट्रातील पुरस्कर्ते टिळक, सावरकर, गोपाळकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे इत्यादी. स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करणारी पहिली संस्था कोणती? स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम करणारी पहिली संस्था हुजूरपागा शाळा पुणे होय. रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निवारणाचे काम कोणी केले? रत्नागिरीमध्ये अस्पृश्यता निवारणाचे काम सावरकरांनी केले. अस्पृश्यता निवारण हे कोणाचे मुख्य उद्दिष्ट होते? अस्पृश्यता निवारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य उद्दिष्ट होते. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर होय. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे मुख्य ध्येय काय होते? महाराष्ट्रातील समाजसुधारकाचे मुख्य ध्येय जातीभेद व अंधश्रद्धा निर्मूलन हे होते. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष महात्मा फुले हे होते.
दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दिनमित्र हे वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांनी सुरू केले. मानव धर्म सभा कोणी स्थापन केली? मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केली. शेतकऱ्यांचा कैवारी कोणाला म्हणतात? शेतकऱ्यांचा कैवारी महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945 साली केली. मूकनायक हे वृत्तपत्र कोणाच्या आर्थिक मदतीने सुरू झाले? मूकनायक हे वृत्तपत्र राजश्री शाहू महाराज यांच्या आर्थिक मदतीने सुरू झाले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणते मुख्य शिक्षण कार्य केले? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात मुख्य, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे मुख्य शिक्षण कार्य केले. वेदोक्त प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? वेदोक्त प्रकरण हे राजश्री शाहू महाराजांशी या समाजसुधारकाशी संबंधित आहे. मराठा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? मराठा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना भाऊराव पाटील यांनी केली. रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य काय होते? रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद होय. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाचा आहे? सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. प्रार्थना समाजाच्या मुखपत्राचे नाव काय होते? प्रार्थना समाजाच्या मुखपत्राचे नाव सुबोध पत्रिका हे होते. टिळकांनी कोणते वृत्तपत्र इंग्रजीत सुरू केले? टिळकांनी मराठा नावाचे वृत्तपत्र इंग्रजीत सुरू केले. मिसेस बेनझट म्हणजेच ॲनी बेझंट यांच्याशी संबंधित महाराष्ट्रातील संस्था कोणती? ॲनी बेझंट यांच्याशी संबंधित महाराष्ट्रातील संस्था थिओसॉफिकल सोसायटी होय. आर्य समाज कोणत्या तत्वावर आधारित आहे? आर्य समाज वेदाचे महत्त्व आणि मृत्यूपूजेला विरोध या तत्वावर आधारित आहे. सत्यशोधक समाजामध्ये स्त्रियांसाठी काम करणाऱ्या प्रमुख नेत्या सत्यशोधक समाजामध्ये स्त्रियांसाठी काम करणाऱ्या प्रमुख नेत्या सावित्रीबाई फुले होय. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे होते. 2 वर्षाचा कारावास कोणत्या समाजसुधारकाने भोगला? 2 वर्षाचा कारावास बाळ गंगाधर टिळक या समाजसुधारकाने भोगला. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीतारहस्य हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला. केसरीचे संपादक म्हणून आगरकरांनी किती वर्ष काम केले? केसरीचे संपादक म्हणून आगरकरांनी 7 वर्ष काम केले. सुधारक पत्राचे ध्येय काय होते? सुधारक पत्राचे ध्येय सामाजिक सुधारणा हे होते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या मासिकातून शतपत्रे लिहिले? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या नावाच्या मासिकातून शतपत्रे लिहिली. ज्ञानोदय हे वृत्तपत्र कोणाचे होते? ज्ञानोदय हे वृत्तपत्र मिशनरी ख्रिस्ती संस्थेचे होते. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. माणुसकीचे नाते हे पुस्तक कोणी लिहिले? माणुसकीची नाते हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. आचार्य हे पद विनोबा भावेंना कोणी दिले? आचार्य हे पद विनोबा भावे यांना महात्मा गांधी यांनी दिले. पवनार आश्रम कोणाचा आहे? पवनार आश्रम विनोबा भावे यांचा आहे. सर्वोदय चळवळ कोणाशी संबंधित आहे? सर्वोदय चळवळ विनोबा भावे यांच्याशी संबंधित आहे. गाडगेबाबांचा मुख्य संदेश कोणता होता? गाडगेबाबांचा मुख्य संदेश देवभक्तीपेक्षा समाजसेवा श्रेष्ठ हा होता. गडचिरोली भागातील आदिवासींसाठी कोणी कार्य केले? गडचिरोली भागातील आदिवासींसाठी बाबा आमटे आनंदवन येथे कार्य केले. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे समाजसुधारक कुष्ठरोग्यांची सेवा करणारे समाजसुधारक बाबा आमटे होय. भारत जोडो आंदोलन कोणाचे आहे? भारत जोडो आंदोलन बाबा आमटे यांचे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कोणत्या क्षेत्रासाठी ओळखले जातात? डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी ओळखले जातात.
मराठा समाजाचे आधुनिक जनक कोणाला म्हणतात? मराठा समाजाचे आधुनिक जनक राजश्री शाहू महाराज यांना म्हणतात. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणासाठी वसतिगृहे सुरू केली? शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. महार वतन नष्ट करण्यासाठी कोणी लढा दिला? महार वतन नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला. 14 तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? 14 तळे सत्याग्रह रायगड महाड या जिल्ह्यात झाला. काळाराम मंदिर सत्याग्रह कधी झाला? काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 साली झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावध राहा असा इशारा कोणाला दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावध राहा असा इशारा शोषितांना दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना स्थापन केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार तुफान सेना स्थापन केली. प्रति सरकारची स्थापना कोठे झाली? प्रति सरकारची स्थापना सातारा येथे झाली. यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय गुरु कोण? यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय गुरु स्वामी रामानंद तीर्थ होय. स्वामी रामानंद तीर्थ कोणत्या चळवळीशी संबंधित होते? स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद मुक्तीसंग्राम या चळवळीशी संबंधित होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम कधी झाला? मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर 1948 रोजी झाला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी कोणी लढा दिला? मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणासाठी दलित पॅंथर व विविध नेत्यांनी लढा दिला. दलित पॅंथरची स्थापना कोणी केली? दलित पॅंथरची स्थापना नामदेव ढसाळ यांनी केली. स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात कोणी केली? स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केली. कोल्हापूर संस्थानात कोणत्या धर्माचा पुरस्कार केला? कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाचा पुरस्कार केला. राजश्री शाहू महाराजांनी कोणाला सहकार्य केले? राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केले. थॉमस कुक यासारख्या मिशनऱ्याचे महाराष्ट्रातील कार्य कशाशी संबंधित होते? थॉमस कुक यासारख्या मिशनऱ्याचे महाराष्ट्रातील कार्य शिक्षण व ख्रिस्ती धर्मप्रसाराशी होते. राजाराम मोहन राय यांचा महाराष्ट्रातील प्रभाव कोणत्या संस्थेवर होता? राजाराम मोहन राय यांचा महाराष्ट्रातील प्रभाव प्रार्थना समाज या संस्थेवर होता. बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष कोण होते? बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष सर चिमनलाल सेटलवाड हे होते. या सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 मुंबई येथे केली होती. शेतकरी कामगार पक्ष कोणाशी संबंधित आहे? शेतकरी कामगार पक्ष केशवराव जेधे यांच्याशी संबंधित आहे. ब्राह्मणेतर चळवळ कोणी सुरू केली? ब्राह्मणेतर चळवळ महात्मा ज्योतिराव फुले, केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी सुरू केली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. कोल्हापूरचा शिवाजी कोणाला म्हणतात? कोल्हापूरचा शिवाजी राजश्री शाहू महाराज यांना म्हणतात. सत्यशोधक चळवळीचे ग्रामीण भागातील नेते कोण होते? सत्यशोधक चळवळीचे ग्रामीण भागातील नेते केशवराव जेधे हे होते. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण होय. दर्पणचे संपादक कोण होते? दर्पणचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना कोणी केली? नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटीची स्थापना बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. जगाचा इतिहास शिकवणारे पहिले मराठी लेखक जगाचा इतिहास शिकवणारे पहिले मराठी लेखक बाळशास्त्री जांभेकर होय. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणती चळवळ सुरू केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ सुरू केली. कामगारांचा कैवारी कोणाला म्हणतात? कामगारांचे कैवारी नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात. हिंदुस्तान मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्तान मिल हँड्स असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. मानव धर्म सभा कोठे स्थापन झाली? मानव धर्म सभा सुरत. मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या जिल्ह्यातील होते? गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे सातारा टेंभू या जिल्ह्यातील होते.
केसरी पत्राची सुरुवात कधी झाली? केसरी पत्राची सुरुवात 1881 साली झाली. सुधारक पत्राचे मुख्य उद्दिष्ट काय होते? सुधारक पत्राचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक सुधारणा करणे हे होते. धोंडो केशव कर्वे यांनी विवाहित स्त्रियांसाठी कोणती संस्था काढली? धोंडो केशव कर्वे यांनी विवाहित स्त्रियांसाठी निष्काम कर्ममठ ही संस्था काढली. अनाथ बालिकाश्रमाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत कधी झाले? अनाथ बालिकाश्रमचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत 1899 साली झाले. पंडिता रमाबाई यांचे मूळ नाव काय? पंडिता रमाबाई यांचे मूळ नाव रमा डोंगरे होय. आर्य महिला समाजाची शाखा कोठे होती? आर्य महिला समाजाची शाखा पुणे येथे होती. केडगाव येथे पंडिता रमाबाईंनी काय वसवले? पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे मुक्ती सदन वसवले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण सुरू करताना पहिले वसतिगृह कोठे काढले? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण सुरू करताना पहिले वसतिगृह काले कराडजवळ काढले. रयत शिक्षणाला छत्रपती शाहू महाराजांनी किती मदत केली? रयत शिक्षण संस्थेला छत्रपती शाहू महाराजांनी मोठी आर्थिक मदत केली. गाडगे महाराज यांनी कोणते कार्य प्रामुख्याने केले? गाडगे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन हे मुख्य कार्य केले. शाहू महाराजांनी काढलेला महत्त्वाचा कायदा कोणता? शाहू महाराजांनी काढलेला महत्त्वाचा कायदा प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा होय. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता कशावर आधारित आहे? तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ग्रामविकासावर आधारित आहे. बाबा आमटे यांनी आनंदवन कोठे सुरू केले? बाबा आमटे यांनी आनंदवन वरोरा चंद्रपूर येथे सुरू केले. भारत जोडो यात्रेची सुरुवात कोणी केली? भारत जोडो यात्रेची सुरुवात बाबा आमटे यांनी केली. सहकार चळवळ महाराष्ट्रात कोणामुळे वाढली? सहकार चळवळ महाराष्ट्रात विठ्ठलराव विखे पाटील यांच्यामुळे वाढली. पहिले सहकारी साखर कारखान्याचे जनक कोण? पहिले सहकारी साखर कारखान्याचे जनक विठ्ठलराव विखे पाटील होय. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे केंद्र सरकारमध्ये काय होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री होते. शेतकरी दिन कोणाच्या जन्मदिनी साजरा होतो? शेतकरी दिन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिनी साजरा होतो. मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत होते. मराठा वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होय. केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? केसरी हे वृत्तपत्र मराठी या भाषेत होते. टिळकांनी होम रूलची स्थापना कधी केली? टिळकांनी होम रूलची स्थापना 1916 साली केली. ॲनी बेझंट यांच्याशी टिळकांचे मतभेद कशावरून होते? ॲनी बेझंट यांच्याशी टिळकांचे मतभेद होम रूल लीगच्या व्याप्तीवरून होते. आगरकरांचे सामाजिक विचार कसे होते? आगरकरांचे सामाजिक विचार क्रांतिकारी स्वरूपाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदेत कोणाचे प्रतिनिधित्व केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत स्पृश्य डिस्प्रेस्ड क्लासेस दलित वर्गाचे प्रतिनिधित्व केले. पुणे करार कधी झाला? पुणे करार 1932 साली झाला. पुणे करार कोणाकोणात झाला? पुणे करार महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे एकूण किती सदस्य होते? भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे एकूण सदस्य 7 इतके होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म कधी स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म 14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वीकारला. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरुवात कोठून केली? विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात पोचमपल्ली तेलंगणा येथून सुरू केली. साने गुरुजींनी नव्या युगाचे कवी कोणाला म्हटले? साने गुरुजींनी नव्या युगाचे कवी तरुणांना म्हटले. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा कालखंड साधारणपणे कोणता? महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा कालखंड साधारणपणे 1800 ते 1950 होय. 1800 ते 1950 दरम्यानचा होय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होय. सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र कोणते? सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र दीनबंधू होय.
दीनबंधू वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? दीनबंधू वृत्तपत्राचे पहिले संपादक कृष्णराव भालेकर हे होते. बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व कोणी पटवून दिले? बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुले यांनी पटवून दिले. मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात पहिली शाळा कोणी काढली? मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढली. शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना कोठे झाली? शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना पुणे येथे झाली. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणते प्रसिद्ध अग्रलेख लिहिले? लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिहिलेले प्रसिद्ध अग्रलेख सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? 1897 साली. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही, उजाडेल पण सूर्य कोठे आहे, पुनच्च हरिनो हे अग्रलेख लिहिले. आगरकरांनी कोणत्या कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले? आगरकरांनी शेक्सपियरच्या नाटकांचे विकार विलसित नावाने भाषांतर केले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणती संस्था स्थापन केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे स्थापन केली. संत गाडगेबाबांनी कोणत्या विषयावर प्रबोधन केले? संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा व अस्वच्छता निर्मूलन या विषयावर प्रबोधन केले. बाबा आमटे यांचे आनंदवन कोठे आहे? बाबा आमटे यांचे आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आहे. साने गुरुजींनी कोणत्या शब्दाचा पुरस्कार केला? साने गुरुजींनी खरा तो एकीजी धर्म जगाला प्रेम अर्पावे या शब्दाचा पुरस्कार केला. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणता कायदा केला? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा केला. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता कधी दिली? शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता 1917 साली दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वृत्तपत्र कधी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे वृत्तपत्र 1930 साली सुरू केले. मूकनायकचे संपादक कोण होते? मूकनायकचे संपादक पांडुरंग भाटकर हे होते. मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण होते? मराठा वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक हे होते. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. पंडित रमाबाईंनी मुक्ती सदन कोठे सुरू केले? पंडित रमाबाईंनी मुक्ती सदन केडगाव पुणे येथे सुरू केले. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या भाषेत प्रसिद्ध झाला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ मराठी या भाषेत प्रसिद्ध झाला. न्यायमूर्ती रानडे यांना काय म्हटले जाते? न्यायमूर्ती रानडे यांना महाराष्ट्रातील समाज सुधारणेचे मुख्य आधारस्तंभ असे म्हटले जाते. सार्वजनिक काका यांनी कशाची स्थापना केली? सार्वजनिक काका यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या कार्यासाठी लढा दिला? विष्णुशास्त्री पंडित यांनी विधवा पुनर्विवाह या कार्यासाठी लढा दिला. विठ्ठलरामजी शिंदे यांचा मुख्य विषय कोणता होता? विठ्ठलरामजी शिंदे यांचा मुख्य विषय अस्पृश्यता निवारण हा होता. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली? प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे झाली. आर्य समाज कोणत्या तत्वाचा स्वीकार करतो? आर्य समाज एकदेव या तत्वाचा स्वीकार करतो. मानव धर्म सभा कोठे स्थापन झाली? मानव धर्म सभा सुरत येथे स्थापन झाली. मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग यांनी स्थापन केली. परमहंस सभेचा मुख्य उद्देश काय होता? परमहंस सभेचा मुख्य उद्देश जातीभेदाचा नायनाट करणे हा होता. ज्ञानप्रसारक सभेची स्थापना कोणी केली? ज्ञानप्रसारक सभेची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली. महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणाला अर्पण केले? महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्गीय बांधवांना अर्पण केले. काव्य फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? काव्य फुले हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा आहे. कामगार चळवळीचे जनक कोणाला मानतात? कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना मानतात. टिळकांनी गणेशोत्सव कोणत्या वर्षी सुरू केला? टिळकांनी गणेशोत्सव 1893 साली सुरू केला. शिवाजी उत्सव कोणत्या वर्षी सुरू करा?
टिळकांनी शिवाजी उत्सव 1895 या वर्षी सुरू केला? होम रूल चळवळीचे महाराष्ट्रातील मुख्य केंद्र कोणते होते? होम रूल चळवळीचे महाराष्ट्रातील मुख्य केंद्र पुणे हे होते. आगरकरांच्या मृत्यूवेळी लोकमान्य टिळकांनी काय म्हटले होते? आगरकरांच्या मृत्यूवेळी लोकमान्य टिळकांनी आमचा एक ध्रुवतारा निखाळला असे म्हटले होते. रयत शिक्षण संस्थेची शाखा सर्वप्रथम कोठे निघाली? रयत शिक्षण संस्थेची शाखा सर्वप्रथम सातारा येथे निघाली. गाडगे महाराजांचे कीर्तन कशाचे असायचे? गाडगे महाराजांचे कीर्तन समाज प्रबोधनाचे असायचे. तुकडोजी महाराजांची खंजिरी कशाचे प्रतीक आहे? तुकडोजी महाराजांची खंजिरी हे जनसेवेचे प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची शिक्षा दीक्षाभूमी नागपूर येथे घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी चैत्यभूमी मुंबई येथे आहे. दलित पॅंथर चळवळ कोणत्या दशकात सुरू झाली? दलित पॅंथर चळवळ 1970च्या दशकात सुरू झाली. नामदेव ढसाळ कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत? नामदेव ढसाळ हे साहित्य व दलित चळवळ या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत. राजश्री शाहू महाराजांनी मराठा शिक्षण संस्थेला कोणती मदत केली? राजश्री शाहू महाराजांनी मराठा शिक्षण संस्थेला जमीन व निधी या स्वरूपात मदत केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण पद्धती का सुरू केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण पद्धती गरिबांच्या मुलांसाठी सुरू केली. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे शिवाजी शिक्षण कुठे पसरले? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे श्री शिवाजी शिक्षण संपूर्ण विदर्भात पसरले. साने गुरुजींनी आंतरभारतीचा विचार का मांडला? साने गुरुजींनी आंतरभारतीचा विचार राष्ट्रीय एकात्मतेसाठी मांडला. विनोबा भावेंनी ब्रह्मविद्या कशातून शिकली? विनोबा भावेंनी ब्रह्मविद्या उपनिषदातून शिकली. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. मराठवाडा मुक्तीसंग्राम कधी पूर्ण झाला? मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर 1948 रोजी पूर्ण झाला. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.